आहेत ना आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहो आणि खूप भारी वाटत होतं तुम्ही पाठीमागे बघून तुम्हाला, कारण का मी चाललो आहे हरिश्चंद्रगडाला. ही माझ्या लाईफमधली पहिली टूर आहे आणि माझी ट्रेक आहे हरिश्चंद्रगडाचा. तुम्ही बघू शकता सकाळचे 7 वाजलेत आणि किती मजा आहे इथे. खूप म्हणजे ग्रीनरी आणि सगळं धुकं झालंय. खूप भारी वाटतंय. माझा साथी, माझा जग्गू, माझा सोबती सगळ्या राईड्स मध्ये हा माझ्या सोबत असतो. याच्याशिवाय माझी राईड म्हणजे अपूर्ण आहे. हा पण बघतोय सगळं दृश्य कसं आहे कसं नाही. खूप भारी वाटतंय, खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. हे आपलं सह्याद्रीचं हे निसर्ग हा महाराष्ट्राची देण आहे. हे महाराष्ट्राची संस्कृती आणि अभिमान आहे की हे निसर्ग आपल्याकडे लाभलंय. नसता गोव्याला तुम्ही गेला असेल तिकडे फक्त समुद्र आहे, पण ही जी ग्रीनरी आहे ना ती फक्त महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्येच भेटू शकते, बाकी कुठेच नाही. कुठेच नाही. तुम्ही बघू शकता ना आभाळ. खूप भारी वाटतंय. पहिलाच पाऊस पडलाय आणि पहिल्या पावसामध्ये एवढं भारी वाटतंय तर तुम्ही विचार करा की पावसाळ्यामध्ये किती हे निसर्ग नटलेला असेल हा. तर बघूया, अजून एक्सप्लोअर करूया आणि मी तुम्हाला दाखवेनच की आत्ता हरिश्चंद्रगड कसा दिसतोय. मी कोकणकड्याला पण जाणार आहे. माझ्या लाईफमधला पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. कळसुबाईचं शिखर आम्ही करणार होतो पण नाही जमत आहे थोड्या कारणास्तव, कारण का घरी जायचं आहे. थोडं काहीतरी मध्ये प्रॉब्लेम झाले होते त्याच्यामुळे ते करू शकलो नाही. पण नक्कीच पुढच्या नेक्स्ट ट्रिपला कळसुबाई ही नक्की होणार. चला पोहोचलोय आम्ही फायनली इकडे. थोडे कपडे चेंज केले. जग्गूला आपल्या ठिकाणी व्यवस्थित ठेवलं जरा झोपण्यासाठी, त्याच्या कारण का तो खूप चाललाय. सो आता आम्ही आहे पाचनई येते. पाचनईवरनं आता पहिला फर्स्ट ऑफ ऑल जाऊ आम्ही हरिश्चंद्रगडाला, त्यानंतर कोकणकडा. बघूया पुढच्या गोष्टी कशा घडतात काय नाही घडत. आता तर आम्ही जो हरिश्चंद्रगडाचा तो पाचनईच्या इथून रस्ता आहे. खूप सारे रस्ते आहेत त्यांना, पण आम्ही घोटी मार्गाचा रस्ता पकडला गेला. तो खूप चांगला आहे, सुरक्षित आहे, व्यवस्थित आहे. फक्त थोडे तुम्हाला पैसे बार्गेनिंग करावे लागेल इकडे, कारण का ग्रामपंचायतचे वेगळे पैसे असतात, यांच्या वन विभागाचे वेगळे पैसे असतात, गाड्या पार्किंगचे वेगळे पैसे असतात. फक्त तुम्हाला त्यात बार्गेनिंग करून ज्या रेट्स आहेत ते तुम्हाला सांगेनच मी थोड्या वेळात. आता मी चाललो आहे पुढे. हा हरिश्चंद्रगडाचा म्हणजे पाचनईकडचा हा रस्ता आहे. डोंगरवरचा हरिश्चंद्रगडाकडचा मंदिर जे आहे, जे मेन मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे, त्यासाठी खूप लाखो जे पर्यटक असतात ते बघण्यासाठी येतात ते मंदिर आहे. आणि जी पार्किंग आहे हरिश्चंद्रगडाची म्हणजे जी गव्हर्नमेंट पार्किंग आहे ती या साईडला आहे इकडे. तर तुम्हाला जर तुम्ही तिकडे ग्रामपंचायतीचे पैसे भरला असाल तर तुम्ही या साईडला तुमची पार्किंग फ्री भेटू शकते. अन्यथा जे हॉटेल्स आहेत तुम्ही तिथे पार्किंग करू शकता. तिथे स्टेचे पण उपलब्ध आहेत गोष्टी. सो आता मी जातोय, बघूया किती गोष्टी होती कशाने. चालताच पहिल्याच 2-3 पायरीवरती बाबा भेटला. बाबा कितीला काठी? 20 रुपयाला आहे. ह्यांनी बांबूच्या काट्या म्हणजे ज्यांना चढायला प्रॉब्लेम्स होतात, कशा होतात त्यांना चढण्यासाठी काठीचा उपयोग करतात. आता चाललोय पुढे, बघूया. आम्ही जो प्रसिद्ध रील जी जिना असतो तो चढलाय. आता तो नवीन बनवलाय तो बघा कसा चढतोय. खूप गरमी आहे आता. सकाळी 4:30-5 वाजता जे आता खाली उतरले त्यांनी सांगितलं की खूप म्हणजे खूप गरमी आहे. कारण का सकाळी 4 वाजता जे वरती चढले होते त्यांना फक्त फॉग भेटला, पाऊस काय भेटला नाही. अजून पाऊस काहीच नाही आहे. खूप गरमी आहे. बघू सायंकाळपर्यंत 5:30-6 पर्यंत जर फॉग आणि पाऊस आला तर जे रील्स ज्या व्हिडिओज बघून सगळेजण आले त्यांचा आनंद त्यांना भेटेल. नुसतं त्यांना परत माघारी जावं लागेल. पण ही गोष्ट वेगळी असते की कधी आपण समुद्रकिनारी जातो, कधी म्हणजे अमेजमेंट पार्कला जातो, वॉटर पार्कला जातो, पण जो हा एक्सपिरियन्स आहे ना तो कधीच कुठेच नाही भेटणार. या एकदा तरी आयुष्यामध्ये ट्रॅकिंग कराच. एकदा तरी कुठला ना कुठला गड तुम्ही चढाच. तिथे समजेल आपल्या मावळ्यांची ताकद काय होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता. चला अजून खूप पल्ला बाकी आहे, बघूया पोचलोय की नाही. आता पोचलोय त्या हरिश्चंद्र गडाच्या मंदिरामध्ये. तिथं श्री भगवान महादेवांची मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे.
खूप मस्त व्ह्यू आहे हा. अडीच तास लागले मला चढण्यासाठी, पण खूप मस्त व्ह्यू आहे. मस्त व्ह्यू. हाच तो तलाव जो सगळ्या रील्समध्ये आणि तुम्ही बघित असाल सगळेजण इकडे हे करतात. आणि समोरच हे मंदिर आहे, आपल्या प्राचीन बोलतात ना हिंदू संस्कृतीचं एक प्रतीक. 200 वर्ष जुनं हे मंदिर. आणि आपल्या हिंदू संस्कृतीचं म्हणजे बघता ना तुम्ही की आत्ता 2.5 तास लागले डोंगराच्या मधोमध हे मंदिराची स्थापना झाली. किती सुंदर आणि सुबक बनवलं आहे. आज त्याची पडझड झालेली आहे, पण बघू शकता. आता आपण त्या मंदिरात जाऊ पाया पडायला. आणि इथं महादेवाची एक छोटी पिंडी आहे आणि पुढे खूप लेण्या आहेत. म्हणजे गडाच्या अवशेष तर दिसत नाही आहेत, पण इथे गड असावा आणि इथे लोकवस्ती असावी या मताचा मी आहे. आणि बघू शकता काय कोरीव बांधकाम होतं इकडचं. म्हणजे दगडाला चिरून दगडावरती हस्तिकाम नक्षीकाम करून या मंदिराची स्थापना केली. ॲक्च्युली मी आता कोकणकडे जाणारच होतो, पण कोकणकड्याचा रस्ता ब्लॉक केला गेला आहे कारण का ते दरीचं कोसळण झालं होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता सगळे रिटर्न येत आहेत. सो तो हाच तो कोकणकडा, तो त्या साईडला कोकणकडा आहे त्या साईडला. सो बेसिकली आता कोकणकडे जाता येणार नाही आहे. तो मी आता शिवमंदिर जे आहे 3 स्तंभ आणि कलियुगाचा स्तंभ मी तो दाखवेन. पण हा व्ह्यू बघा ना किती सुंदर व्ह्यू आहे. मी त्या जागेवरती आलो आहे जे कलियुगात जो स्तंभ आहे, जो आपल्या महादेवाचा मूर्ती, हे 3 स्तंभ हे निकामी झालेले आहेत आणि हा कलियुगाचा स्तंभ हाच तो. खूप भारी वाटतंय. म्हणजे बघू शकता तुम्ही चारही स्तंभ पडलेले आहेत. हा स्तंभ हा पडलेला आहे. खूप भारी वाटतंय. हे दाखवायचं होतं. सो हे आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीचं हे प्रतिबिंब आहे. ते एवढ्या शिलालेखात म्हणजे दडलेलं आहे.